कुठली पाऊल नाही, मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाण्याची पाळी आहे. मुख्यमंत्र्यांनी बॅड हँडलिंग केलं सगळे आरक्षण. मराठाच्या बाबतीत जे त्यांना वाटते की धक्का लागला नाही, धक्का लागलेला आहे. संपूर्ण ओबीसी समाजाला अंगावर घेतलाय. 425 जाती आहे, भटके, मुक्त, बाराबुलतेदार आणि ओबीसी म्हणून 425 जाती आपल्या ओबीसीच्या लिस्टमध्ये. तुम्ही बघा, त्या 425 जातीपैकी एक जात म्हणते की या GR बरोबर आहे. कुणबी, मराठा एकच जात म्हणते GR बरोबर आहे. 424 जाती म्हणतात हे नुकसानकारक आहे. जो जास्त दूर जाऊ दे, आपल्या मराठवाड्यात बघा, आमच्या मराठवाड्यामध्ये येत्या निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थे आहे ते सगळे आमच्या बंजाराचं आरक्षण आता सरपंचही होणार नाही, जिल्हा परिषद होणार नाही, पंचायत समिती सुद्धा होणार नाही. सगळे कुणबी मराठा 100% आता त्यांना दाखले मिळणार आहेत. सगळ्या मराठ्यांना कुणब्याचे दाखले. ते ओबीसी म्हणून उद्या फॉर्म भरतील, आम्ही काही नाही करू शकणार. हे भुजबळांची चूक आहे. हे भुजबळ ओबीसी राहून या ठिकाणी ते सत्तेमध्ये राहतात आणि इकडे ओबीसीचं नेतृत्व करतात. भुजबळ साहेबांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. एक दिवस राहण्याचा अधिकार नाहीये. आणि त्यांनी राजीनामा यासाठी दिला पाहिजे, त्यांनी घाबरू नये, त्यांनी जेलला घाबरू नये. जेलमध्ये जाऊन शहीद झाले पाहिजे ते. तर त्यांचे फोटो लावू आम्ही. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंचे जसे फोटो लावतो ना आता, तर पुतळे तसा पुतळा बसू आम्ही त्या भुजबळ साहेबांचा. पण त्यांच्या गलतीमुळे, त्यांच्या चुकीमुळे त्यांना आरक्षण कळत नाही. त्याच्यामुळे मी सांगत होतो, अरे मराठा कुणबी एकत्र करून देऊन टाका त्यांना वेगळं. ते ऐकायला तयार नव्हते. त्यांना फॉर्म्युला माहित आहे. कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला या देशामध्ये, त्या कर्पूरी ठाकूरला 78ला ते मुख्यमंत्री असताना त्यांनी हे विभाजन केलं आणि त्यांना भारतरत्न मिळाला. पण खरा म्हणजे फॉर्म्युला नाईक साहेबांनी केलेला आहे 1965ला, त्यांच्यापूर्वी. खरं तर भारतरत्न वसंतराव नाईकांना द्यायला पाहिजे. मग हे त्यांना जर कळलं असतं. आता SCचं सब कॅटेगरेशन, शेड्यूल ट्राईबचं सब कॅटेगरेशन करा, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय ऑगस्ट 2024 मध्ये. आणि तीच भाषा वापरली, तीच भाषा. तो एक असा फॉर्म्युला आहे की सगळ्या जातीला न्याय देतो, कोणाला धक्का लागत नाही. ज्याची संख्या तेवढी भारी त्यांना आरक्षण त्याच्यात देता येते.